नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि हे बघा, आपल्या किचनमध्ये जे पदार्थ असतात ना, त्याची ही जादू आहे. भरपूर साऱ्या कळ्या आणि खूप सारे फुलं लागलेले आहेत. तर आपण वेगळे वेगळे खत, लिक्विड खत आपल्या किचनमधूनच आपण तयार करून आपल्या बागेतल्या झाडांसाठी घालू शकतो ते खत. तर बघू शकता तुम्ही किती छान असा फरक आपल्या गुलाबाला पडलेला आहे. कारण मी वेळोवेळी वेगळं लिक्विड खत बनवत असते, ते पण ऑर्गॅनिक. तुम्ही तर बघितलेलंच आहे. कांद्याच्या टलपरापासून बनवलं होतं मी, मोहरीपासून उष्ण खत बनवलं होतं. आणि आता हे तर एकदम सोपं आहे, कारण आपण रोज आपल्या जेवणात जो आपण हे खातो, पदार्थ खातो, त्या याच्यातूनच एक नवीन नवीन नाही आहे, जुनंच आहे, सर्वांना माहिती आहे. पण आपण रोजच्या रोज जे आपण हे करतो त्याचा वापर आपण कसा आपल्या बागेसाठी करू शकतो, हे मी करते म्हणून मी ते सांगणार आहे. तरी बघा, मस्त असे आपले गुलाब झालेले आहेत. कारण वेगळे वेगळे लिक्विड तुम्हाला माहिती असते, मी सारखे कुठले ना कुठला उपाय मी झाडांसाठी करतच असते. तर आपण जे रोज आपण जे आपल्या किचनमध्ये जे शिजवतो त्याच्यापासून आपण किती छान असे फुलं मिळवू शकतो, हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. बरेच जण असं करत असतील, मी पण करते. कारण मी कधीही तांदूळ, हे बघा तांदूळ आहेत, तांदूळ धुतलेलं पाणी कधी मी इकडे टाकत नाही. गुलाबाच्या झाडांना, कढीपत्ता तर इतका छान होतो. जर तुमचा कढीपत्ता वाढत नसेल ना, तर तुम्ही कढीपत्त्याला सुद्धा हे रोज तुम्ही, आपण भात तर रोज बनवतोच ना, तर रोज भात बनवलेलं पाणी कुठेही न फेकता फक्त तिथं फेका, जिथे आपलं झाड आहे तिथे फेका. म्हणजे व्यवस्थित असं त्याच्या बुडाला जाईल असं टाका. ते काही असं वेगळं काही करायचं नाही आहे. आपण रोज भात बनवतो आपल्या किचनमध्ये, रोज आपल्या स्वयंपाकघरातलाच हा एक जादुई पदार्थ म्हणता येईल. इतका प्रभावी आहे ना, तर तुम्ही नक्कीच करून बघा. आणि इथून मागे मी जे लिक्विड दाखवले ते सुद्धा तुम्ही वेळोवेळी करा. आणि असं झाडाला हे पाणी टाकून घ्यायचं, कढीपत्त्याच्या म्हणा किंवा गुलाबाच्या म्हणा, खूप छान असा फरक पडतो. कारण मी जरी दुसरे जरी लिक्विड खत मी झाडांना घालत असले, तरी हे मी रोजच्या रोज हे पाणी मी गुलाबाच्या झाडांनाच टाकत असते. तर हे काही खर्चिक नाही, काही नाही, आपण रोज जे बनवतो तेच आहे. तर नक्कीच असं करून बघा. कुठंही न फेकता तुम्ही गुलाबाच्या झाडाला टाका, कुंडीत असेल किंवा तुमचं जमिनीवर असेल, तर अशा प्रकारे त्याच्या बुडाला टाकून द्यायचं. साधं सोपं, एकदम छान असे फुलं, कळ्या. आणि लवकर बाकीच्या लिक्विडपेक्षा नाही, याने खूप लवकर झाडं फुटतं. एकदम गेलेले झाडं मी याने हे केलेले आहेत. हे बघा, सुंदर असे फुलं आपले असतातच. आणि असे नवीन नवीन कोंब पण त्याला येत चालतात. तर एकदम साधा सोपा उपाय आहे, रोजच्या आपल्या याच्यातला आहे. रोज आपण भात बनवतो त्याच्यातूनच आपण हे असं सुंदर खत, लिक्विड खत आपण झाडांसाठी टाकू शकतो. तर हे बघा, मस्त असे गुलाब आपले फुटलेले आहेत. कारण एवढी थंडी असूनसुद्धा काळजी घेतली तर एकदम लहान लेकरासारखी झाडांची काळजी घ्यावी लागते. आणि हे बघू शकता तुम्ही, इतकी थंडी असूनसुद्धा इतका छान असा गुलाब आपले फुटलेले आहेत सर्व. तर नक्की असे वेगळे खतं तुम्ही पण करून बघत जा. आधी पण 2 लिक्विड माझ्या चॅनलवर आहेत. एक कांद्यापासून बनवलेलं, कांदे टलपर आणि लसूण टलपरपासून बनवलेलं आहे. एक मोहरीचं तर आता नाही, अजून थंडी आता होत आलेली आहे. तर नक्की असे खतं बनवून बघा.